तरुण मुली आजकाल हार्मोन्सबद्दल स्ट्रगल करत आहेत आणि 40 नंतरच्या महिला या मेनोपॉजबद्दल सायलेंटली स्ट्रगल करत आहेत. आजही मेनोपॉजबद्दल ओपनली बोललं जात नाही. हार्मोनल चेंजेसमुळे या स्त्रिया सतत सफर होत असतात, पण डॉक्टरांकडे जावं हे त्यांना कळत नाही. तर मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? हां, तर मेनोपॉज म्हणजे की आपल्या स्त्रीच्या जननसंस्थेमध्ये गर्भाशय आणि त्याच्या बाजूला अंडाशय असतं. त्या अंडाशयातून दर महिन्याला एक-एक स्त्रीबीज सुटत असतं आणि त्याचं गर्भधारणा नाही झाली तर पाळी येते. तर ही जी सायकल आहे, ही हळू-हळू, हळू बदलायला लागते आणि ओव्हरीज रिटायर होतात. म्हणजे त्याच्यामध्ये जी स्त्रीबीजांची संख्या असते, स्त्री गर्भ जेव्हा जन्माला येतो तेव्हा ती एक मर्यादित संख्या असते स्त्रीबीजांची आणि साधारण 45च्या नंतर ती स्त्रीबीजांची संख्या कमी-कमी होत संपते आणि मग ओव्हरीज खरं सांगायचं तर रिटायर होतात. मग पाळी अनियमित होत शेवटी पाळी थांबते. सो मेनोपॉजमध्ये पाळीचं जे चक्र आहे ते मोठं-मोठं होत म्हणजे पाळी उशिरा-उशिरा येत, ब्लीडिंग कमी-कमी होत थांबणे याला मेनोपॉज असं म्हणतात. सो या मेनोपॉजचं काही असं स्पेसिफिक एज आहे का, की कुठल्या एज नंतर तो होतो? हो, साधारण भारतीय स्त्रियांचा मेनोपॉज हा 48, 49, 50 काही वेळेला तो 50 नंतरही चालू राहू शकते पाळी, पण अशा वेळी जास्त लक्ष ठेवायला लागतं. पण आपण ढोबळ मानाने असं म्हणू शकतो, की भारतीय स्त्रियांचं पाळी थांबण्याचं वय 48 ते 50च्या मध्ये आहे. मेनोपॉजमध्ये बरेचसे सिम्प्टम्स येतात पेशंटला आणि बरेचसे बरोबर. त्रास पण होतात. हो, हो. सो त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हो. ह्याच्यामध्ये कसं आहे, की याच्यामध्ये 2 फेजेस आहेत. प्री मेनोपॉज आपण म्हणतो, पेरी मेनोपॉज. सो पेरी मेनोपॉज हा थोडासा आधी सुरू होतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल, की बऱ्याच वेळा काय होतं, की 40शी नंतर वेगवेगळे त्रास स्त्रियांना सुरू होतात. स्त्रियांना पण होतात, पुरुषांना पण होतात. पण याच्यामध्ये स्त्रियांमध्ये मेनोपॉजबद्दल तेवढी शास्त्रीय माहिती नाहीये अजून. त्याबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत. त्यामुळे 40शी नंतर होणाऱ्या प्रत्येकच त्रासाला मेनोपॉजशी जोडलं जातं हल्लीच्या काळात बरोबर. एस्पेशली कारण 4 बायका जमल्या की मला काय त्रास होतो, तुला काय त्रास होतो. मग हा सगळा त्रास मेनोपॉजचाच आहे असं म्हणून त्या मोकळ्या होतात. तर याच्यामध्ये काय आहे की 40शी नंतर काही जणांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. शुगर वाढण्याचं म्हणजे मधुमेह होण्याचं प्रमाण 40शी नंतर जास्त असतं. थायरॉइडचे जे प्रॉब्लेम्स असतात ते महिलांमध्ये 40 नंतर जास्त दिसतात. काही जणींना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. त्याच्यामध्ये जीवनशैलीचा प्रॉब्लेम असू शकतो, की व्यायाम नाहीये, वजन वाढलंय. तर ह्या सगळ्याचं आणि थोडंसं नैराश्य येणं. तर आता हे नैराश्य हॉर्मोनली सुद्धा येऊ शकतं किंवा असंही होऊ शकतं, की ह्या स्त्रियांची मुलं मोठी झालेली असतात. नवरा त्यांच्या कामात मग्न असतो. त्यामुळे त्यांना एक एकटेपणा यायला लागतो. रिकामं घरटं आपण एम्प्टीनेस सिंड्रोम जो म्हणतो, तो बरोबर. थोडाफार त्यांना अनुभवायला येऊ शकतो, की मुलं बाहेर गेलेली असतात. घर रिकामं-रिकामं वाटतं, त्यामुळे नैराश्य येऊ शकतं. तर आपल्याला सर्वात महत्त्वाची ही गोष्ट हे वेगळं करण्याची गरज आहे, की यातला मेनोपॉजचा त्रास कुठला आहे आणि पेरिमेनोपॉजचा कुठला आहे आणि वेगळ्याच वैद्यकीय कारणाचं कुठलं? कारणांचा कुठला त्रास आहे. ह्या अशा 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर काही त्रास होत असेल, तर तपासण्या करून आपल्याला कळू शकतं, की हा त्रास कशामुळे आहे. पेरिमेनोपॉज म्हणजे काय होतं, की मी म्हटलं तसं स्त्रीबीज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी-कमी होत जाते. मग प्रत्येक पाळीच्या वेळी स्त्रीबीज तयार होईलच असं नाही. मग पाळी अनियमित व्हायला लागते. पाळी अनियमित झाली, की खरं सांगायचं ना तर स्त्रीचं शरीर हे पूर्णपणे हॉर्मोन्सवर अवलंबून आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने ही फॅक्टच आहे, की स्त्रीचे बरेचसे मूड्स किंवा तिची कार्यशक्ती, तिची ऊर्जा ही बऱ्याच वेळा हॉर्मोन्सवर अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा पाळी थोडी अनियमित होते आणि स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते, तेव्हा तिची पाळी अनियमित झाली, की मग तिचे मूड फ्लक्च्युएशन्स जास्ती व्हायला लागतात आणि साधारणपणे इस्ट्रोजनचं जे प्रमाण असतं, हॉर्मोन्सचं प्रमाण कमी झालं, की स्त्रीची जी हाडं म्हणजे बोन हेल्थ ज्याला आपण म्हणतो, की हाडं मजबूत राहण्याची प्रक्रिया किंवा तिचे हृदयाच्या ज्या सगळ्या प्रक्रिया असतात, हृदयाची हेल्थ जी असते, ही सगळी हॉर्मोन्सवर अवलंबून असते.
आणि ह्या सगळ्यावर हळू-हळू परिणाम व्हायला लागतो, की अगदी चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांपासून ते तिची हाडं ठिसूळ होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या हॉर्मोन्सवर अवलंबून असतात आणि ते हळू सगळं बदलायला लागतं चित्र. सो ह्या सगळ्याचा पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये पाळी हळू थांबायला लागते. मेनोपॉज नंतर होणाऱ्या त्रासामध्ये मग चिडचिड होणे हे तर जे सुरू झालेलं आहे ते चालूच राहतं. पण तिची ऊर्जा कमी पडते, खूप थकून जायला होतं किंवा कधी-कधी ब्रेन फॉग आपण म्हणतो, की हं. ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी कालपर्यंत अगदी सोप्या, साध्या जमत होत्या, कामातल्या गोष्टी किंवा कुठलीही समस्या सोडवण्याबद्दलच्या गोष्टी, ते असं व्हायला लागतं, की सडनली मला जमत नाहीये. जे मी कालपर्यंत जे काम मी खूप इझिली करत होते, ते आज मला जरा अवघड जायला लागलंय. सो याला एक ब्रेन फॉगचा आपण टर्म आलेली आहे नवी. सो सडनली घाम येणे, हॉट फ्लशेस आपण म्हणतो. हॉट फ्लशेस साधारणपणे पाळी थांबल्यानंतर 1-2 वर्षात यायला लागतात, की पूर्ण शरीर घामाने भिजून जातं आणि पंख्याच्या खाली उभं राहिलं तरी घाम येतो आणि मग नंतर अचानक थंडी वाजते. हं. सो हे सगळे आपल्याला परिणाम मेनोपॉजचे दिसायला लागतात. सो या हॉट फ्लॅशेसचा खूपच त्रास होतो. म्हणजे हो, ज्या हो. स्त्रियांना आत्तापर्यंत कधी त्यांना एसी नको असतो, हो, फॅन हो. नको असतो, त्या एसी डिमांड करतात. रेसिडी करतात. फॅन त्यांना हो, लागतो. सो हो. त्यासाठी आपल्याला काही अशा छोट्या ट्रिक्स आहेत का, की ज्यांनी आपण ते हॉट फ्लॅशेसचा त्रास कमी करू हं. शकतो? हो, खरं तर ह्या सगळ्याच मेनोपॉजच्या त्रासासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. फक्त काय होतं, की स्त्रियांमध्ये जागरूकता नसते आणि आपल्या इथे भारतीय स्त्रियांमध्ये एक सहनच करत राहायचं ही जी वृत्ती आहे, की कुठल्याही गोष्टीची कंप्लेंट नाही करायची किंवा फार तर फार कंप्लेंट केली तर मैत्रिणींना सांगायचं, मला असा त्रास होतोय. पण डॉक्टरांकडे जायचं ह्या त्रासासाठी ही अजून तेवढी संकल्पना नाहीये. तर हॉट फ्लशेस हे जे येतात याच्यासाठी अगदी उत्तम प्रकारचे उपचार अवेलेबल आहेत. आणि आजकाल एच-आर-टी म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीबद्दल सुद्धा खूप चर्चा होते आहे, खूप संशोधन झालं आहे. त्याच्याकरता वेगवेगळ्या उपचार पद्धती आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण स्त्रियांचे खूपसे प्रॉब्लेम्स हे अगदी व्यवस्थितपणे त्याचं निराकरण आपण करू शकतो. आणि असंही करता येईल आपल्याला, की म्हणजे हॉट फ्लॅशेसचा जर जास्त त्रास होत असेल, तर एक थंड पाण्याची बाटली या बरोबर. स्त्रियांनी बरोबर ठेवावी किंवा प्रेफरेबली मिळत असेल तर एसी शोधावा. खरं आहे. तसंच म्हणजे रात्रीची झोप होत हो, नाही व्यवस्थित बरोबर. किंवा सुरुवातीला झोप होते आणि मग अचानक जाग आल्यानंतर मग परत झोपच येत हो, नाही. बरोबर. सो हा पण प्रॉब्लेम कॉमन असतो का? हो, हो. झोपेचे प्रॉब्लेम्स हे खूप कॉमन असतात मेनोपॉजमध्ये आणि त्यांनी स्त्रिया अगदी हैराण होऊन जातात आणि खरोखरच आणि झोप नाही व्यवस्थित झाली, की दिवसभर मग त्यांची अ, ऊर्जा शक्ती ही कमीच राहते, चिड जास्त होते. सो काही अगदी सोप्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. व्यायाम हा तर अत्यंत महत्त्वाचा आहेच, की व्यायाम नियमित केल्याने आणि एक झोपेची वेळ ठरवून ठेवावी. की त्याच वेळी झोपायचं. झोपायला जायचंच साधारण कंपल्सरी हां, त्यावेळेला. हां. त्यावेळेला झोपायला जायचंच आणि फोन बंद ठेवायचा. हो, ती कुठलाही महत्वाची स्क्रीन टिप हां, आहे. अतिशय महत्त्वाचं हां, की स्क्रीन बंद ठेवायचा हां. आणि पुस्तक वाचणं चालू शकेल आणि त्या रूमचं टेम्परेचर जरा खाली पाहिजे. म्हणजे पंखा किंवा एसी जे काय असेल ते लो जितकं पाहिजे. कमी हां. असेल टेम्परेचर तितकी झोप चांगली लागते हं. आणि ही खूप मॅग्नेशियम छान टिप आहे, की एसीचं हो, टेम्परेचर एसीचं कमी टेम्परेचर करणं. कमी हां, पण हां, खूप कमी नाही. हां. पण जनरली थोडं थंड असेल तर झोप जास्त चांगली लागते. कम्फर्टिंग असतं ते जरा. कम्फर्टिंग. हां, हं. असंही म्हणतात, की रात्री तुम्ही थंड पाण्याने अंघोळ केली किंवा दही खाल्लं गोड, तर अच्छा. तुम्हाला चांगली झोप लागते. ओके. अजून एक मॅग्नेशियम सप्लिमेंटचा खूप जास्त फायदा होतो. मॅग्नेशियम ग्लायसिनेट आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे. तर मॅग्नेशियमची एक गोळी रात्री घेतली तर तुमचे स्नायू शिथिल होतात आणि झोपेचं खूप फायदा होऊ शकतो. हं. आणि ज्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी करून नाही फायदा होत आहे, त्यांना बाकी सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. तर त्यांनी स्लीप स्पेशलिस्ट सुद्धा आजकाल आहेत, की स्लीप स्टडीज करतात, की का झोप लागत नाहीये किंवा काय होतंय. तो सुद्धा थेरपी सल्ला घ्यायची घेऊन ती. हं. व्यवस्थित कारण झोप ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मानवी शरीराकरता. सगळं आपलं जे रिपेअर वर्क असतं ते रात्री झोपेत होतं. मेंदूला त्यामुळे विश्रांती हां, मिळते. मेंदूला हां. विश्रांती, शरीराला विश्रांती आणि ती मिळाली नाही, तर वेगवेगळे आजार राहायला येतात मग शरीरात.
त्यामुळे झोपेची काळजी ही खूप व्यवस्थित घ्यावी. त्याकरता जी काही ट्रीटमेंट लागेल ती निश्चित महिलांनी घ्यायला हवी. सो हे तुम्ही खूपच छान सांगितलं आणि त्याचा नक्की स्त्रियांना फायदा हो. होईल झोप येण्यासाठी. हो. येस. वजन पण खूप वाढत जातं आणि पर्टिक्युलरली हो. पोटाची घेरी म्हणजे बेली फॅट ज्याला आपण हो, म्हणतो हो. आणि मग त्यामुळे कसं डिप्रेसिंग फीलिंग हो, पण यायला हो, लागतं, हो. की काय होतंय हे? बरोबर आहे. तर त्याचं काय कारण असतं? हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मी म्हणलं तसं, की अ, स्त्रीचं शरीर हे पूर्णपणे हॉर्मोन्स मॅनेज करत असतात. त्यामुळे त्या हॉर्मोन्सच्या मर्जीप्रमाणे स्त्रीचं शरीराला तसे-तसे बदल होतात. त्यामुळे मेनोपॉजमध्ये हे सगळे हॉर्मोन्स कमी झाले, की परत एकदा पुरुषी हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि मग पोटाचा घेर, तिथे फॅट डिपॉझिशन होणं हे आपल्याला खूप कॉमनली दिसतं. पण हे अशक्य नाहीये मॅनेज करणं. मी म्हणलं तसं व्यायाम आणि मेटाबॉलिक रेट कमी होतो वयानुसार. म्हणजे आपण तेवढीच ॲक्टिव्हिटी आणि तेवढंच खाणं ठेवलं, तरीसुद्धा शरीराचा चयापचयाचा रेट म्हणजे मेटाबॉलिक रिस्पॉन्स रेट शरीराचा कमी कमी झालेला होतो. असतो. हां, हां. त्यामुळे तेवढंच खाण्याने वजन वाढतं. त्यामुळे खरं तर असं करायला पाहिजे, की खाणं कमी आणि व्यायाम जास्ती. हं. हे बोलायला सोपं आहे हे मला मान्य आहे, की हे खूप सगळं अवघड हं. असतं. पण त्यातल्या त्यात जर का प्रोटीनचं प्रमाण वाढवलं, तर पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. तर ह्याच्यामध्ये एक चूक बऱ्याच वेळा स्त्रिया करतात, की उपाशी ठेवतात स्वतःला. तुम्ही नुसतं सॅलड खाऊन तुमचं पोट भरत नाही आणि योग्य सल्ल्यानेच करायला पाहिजे वेट हां. लॉस. आणि नुसतं सॅलड खाऊन पोट भरत नाही आणि मग तुम्ही नंतर जे दिसेल ते खाल्लं जातं. शेवटी मानवी शरीर आहे, त्याला भूक लागली की लागले ते ते खाणार. खाणार. बरोबर. त्यामुळे नुसतं सॅलड ही खरं तर काही फारशी चांगली संकल्पना नाहीये. त्यापेक्षा तुम्ही हाय प्रोटीन डाएट त्याच्याबरोबर सॅलड घेतलं तर तुमचं पोट भरतं. आणि जी पोट भरण्याची किंवा सटायटी आपण जी म्हणतो ती प्रोटीननी जास्त येते. तुमचं पोट भरलेलं राहिलं की तुमचा मूडही चांगला राहतो. मग इन जनरलच बाकीच्या गोष्टी तुमचं मसल मास चांगला आणि वाढू शकतो. ऑटोमॅटिकली क्रेव्हिंग्ज पण मग कमी होतात क्रेव्हिंग्ज त्याने. कमी हां, होतात. हां. त्यामुळे मग त्या वजन कमी व्हायला किंवा निदान नियंत्रणात राहायला त्याचा फायदा होऊ शकतो. सो नुसते तुम्ही खाण्यात थोडे बदल केलेत, नियमित व्यायाम केलात, तर खूप फरक पडतो. अजून एक गोष्ट अशी आहे, की असं संशोधनात सिद्ध झालेलं आहे, की 40शी नंतरच्या बायका एस्पेशली जेव्हा त्यांच्या मैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला जातात किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवतात, तेव्हा त्यांचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य खूप सुधारतं. अरे वाह! कारण तो एक इतर मैत्रिणींबरोबर किंवा इतर महिलांबरोबर घालवलेला वेळ त्यांच्या मानसिक त्यांना जो एक आरोग्य. उत्साह हां, हं. मानसिक आरोग्य किंवा उत्साह येणं गरजेचं असतं. त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे स्त्रियांनी जरूर त्यांच्या मैत्रिणींबरोबर जास्त वेळ घालवावा. त्याचा आणि खूप कसं फायदा आता होतो. 40शी पर्यंत जास्त आपण फॅमिली ओरिएंटेड असतो हो, आणि बरोबर आहे. फॅमिलीकडेच लक्ष देतो. हो. सो 40शी नंतर स्वतःकडे लक्ष स्वतःकडे देण्याची वेळ लक्ष आलेली हो, हो. असते अगदी, अगदी. आणि जॉइंट पेन्स पण खूप व्हायला लागतात. खूप व्हायला लागतात. जॉइंट पेन्सबद्दल म्हणजे की नी हो. जॉइंट पेन किंवा काय आणि त्याचा सतत त्रास होत राहतो. त्रास होत सो राहतो. हे पण इस्ट्रोजनमुळेच होतं का? म्हणजे हार्मोनल तर हार्मोनल आहेच इम्बॅ हां. आणि आपल्या इथे व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डीची हां, कमतरता बरोबर. हा एक खूप मोठा मुद्दा आहे. अजून एक म्हणजे जेव्हा प्रेग्नंट असतात स्त्रिया तेव्हा कॅल्शियम घ्या म्हणून स्त्रीरोग तज्ञ आपण कानी कपाळी ओरडतो, पण ते तेवढं लक्ष दिलं जात नाही आणि डिलिव्हरीनंतर जेव्हा ब्रेस्ट फीडिंग चालू असतं, तर स्तनपान चालू असताना जर का नियमित कॅल्शियम घेतलं नाही, तर तो कॅल्शियम डेफिसिट त्यांच्या शरीरात राहतो, आयुष्यभर राहतो आणि मग त्याचे परिणाम सांधेदुखी, हाडंदुखी आणि हे कंबरदुखी एस्पेशली या गोष्टी होऊ शकतात. तर कॅल्शियम वेळेवर घेणं आणि नंतरही 40शी नंतर कॅल्शियम सुरू करू शकता आणि व्हिटॅमिन बी12 आणि डीचं प्रमाण चांगलं असेल, तर बरेचसे हे सांधेदुखी किंवा हाडंदुखी हे जरा आपण नियंत्रणात ठेवू शकतो. सो कॅल्शियम, D3 आणि B12 बी12 याकडे येस. लक्ष द्यायला पाहिजे. येस, येस. ब्रेन फॉगबद्दल तुम्ही बोललात. हो, तर माझ्याकडे पण असं एक म्हणजे तुमच्याकडे येत असतील. माझ्याकडे एक पेशंट आली होती. हो. प्रोफेशननी टीचर होती. हो. पण बोर्डवर लिहिता-लिहिता अचानक आठवतच बरोबर. नाही हो. काही, असं होतं. हो, हो. सो त्याबद्दल काय सांगू शकाल? हे सुद्धा मी म्हणलं तसं हॉर्मोनलच होऊ शकतं. हां. पण ह्याच्यावर उपाय आहेत, की आपण थोडंसं मेंटली रिलॅक्सेशन, प्राणायाम नियमित केला आणि असं एक थोडंफार संशोधन आहे, की तुम्ही सुडोकूसारखी किंवा शब्दकोडी सोडवली, तर तुमचा ब्रेन जास्ती ॲक्टिव्हेट होतो. कुठलंही नवं स्किल तुम्ही शिकायचा प्रयत्न केलात, तर तुमचे ब्रेन सर्किट्स परत चांगली
ॲक्टिव्हेट होतात आणि त्याचा आपल्याला फायदा ब्रेन फॉगमध्ये होऊ शकतो. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक होऊन जायची गरज नाही. थोडंसं फक्त स्वतःला रिलॅक्स करायला पाहिजे. प्राणायाम करायला पाहिजे. त्याचा खूप फायदा होतो कारण मेंदूकडे जास्त रक्तप्रवाह जातो. जास्त रिलॅक्स शेड्यूल, धावपळ नसावी. साधारणपणे ब्रेन फॉगचं प्रमाण हे खूप जास्त धावपळीचं शेड्यूल असलेल्या स्त्रियांमध्ये जास्त दिसतं. तर थोडंसं स्वतःला रिलॅक्स करणं, प्राणायाम करणं आणि ही मी म्हटलं तसं शब्दकोडी, वेगवेगळ्या हॉबीज, थोडंसं जीवनशैली बदलली, थोडं रिलॅक्स राहिलं, तर ह्याच्यावर आपण निश्चित मात करू शकतो. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर घरच्यांना हे व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, असेच आरोग्यपूर्ण विषयी चर्चा ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.